कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील सर म्हटले म्हणून, नाहीतर डोहाळ जेवण रद्दच करणार होतो ना आपण। ए मम्मी, माझी पॅन्ट कुठे आहे? अरे तिथे खाटेवर आहे बघ जरा। अहो तेच म्हणते मी, रद्द कशाला करायचं? आपल्या आप्पीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ देत की। ठीक आहे, पण आता तिथल्या घरातली परिस्थिती काय आहे ते कळतंय ना तुला? हवं तर एक काम करू, हा या रविवारी नको, पुढच्या रविवारी करूयात। हा तसं बी चालतंय की। ठीक आहे, मी बोलून बघतो त्यांच्याशी। अगं मम्मी, नाही तर पॅन्ट कुठे ठेवलं सांग की। अरे इथे बाहेर बघ जरा आरशाची, इथे ऐका ये। काय लक्का, माझं लगीन झाल्याशिवाय या गोष्टी काही नीट होणार नाहीत बहुतेक। अहो हे बघा, मला काही कळत नाही अशातला भाग नाहीये हो। आता मला पण दिसतंय की रुपाली ताई दवाखान्यातनं घरी आल्या, त्यांचं बाळ गेलंय, ते सुजेराव ते जेलमध्ये, आणि आपली आप्पी 7 महिन्याची पोटुशी आहे। माझा जीवना लय घाबरवतोय। तुझंच काय सुषमा, मला पण तिचीच काळजी वाटते की। आणि आता एवढ्यांदा सांगितलं ना त्यांना आप्पीला इथे पाठवून द्या म्हणून, पण ते पाठवतच नाहीत। सुषमा अगं, तिथं काळजी घ्यायला जास्त माणसं आहेत, हा घर मोठं आहे, इथं येऊन कसं? आधीची गोष्ट वेगळी होती। नाही, आपण ना तिला आता बोलूनच घेऊयात। ठीक आहे, तू म्हणती तर बोलतो मी तिच्याशी, पण मला नाही वाटत आप्पी इकडे यायला तयार होईल मग। असं का म्हणताय? अगं तिथल्या घरातल्या माणसांची 10 दिशेला तोंड झालेत। आप्पी म्हणणार त्यांच्यासाठी तिथंच राहायला पाहिजे म्हणून। पण आता तिने तिची काळजी घेतली पाहिजे का नाही? ठीक आहे, मी आप्पीशी बोलतो बस। अक्का पण म्हणत होत्या काय घर कसं ना आनंदी पाहिजे बघा। मग आता तिथं जे काय घडतंय ते काय आप्पीच्या हातात आहे का? नाही हो, म्हणजे रुपाली ताईंचं जे झालं ना, मला पण लई वाईट वाटतंय बघा। सटवीनं त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ना कुणास ठाऊक। मला दोघांचं बी वाईट वाटतं बघ। दोघं बी आस लावून बसली होती आणि आता हे असं झालं। खरं सांगू, मला ना आपल्या अमोलची लई आठवण येते हो। सुषमा, अमोल गेला तेव्हा 14 वर्षाचा होता। तरी भी एक आईसाठी तिचं मूल गेलं ना। आईसाठी बाळाचं जाणं ना तिला कधी पटतच नसतो। आपला अमोल गेला ना तेव्हा मला पण सारखं असं वाटायचं, नाही अमोल आहे इथंच आहे। पण तेव्हा तुम्ही होता, अक्का होत्या, म्हणून या सगळ्यात ना हळूहळू बाहेर पडले बघा मी। म्हणून ना आता असं वाटतं की रुपाली ताईंसाठी ना सगळ्यांनी असायला पाहिजे बघा। आप्पीने पण तिथंच असायला पाहिजे का नाही सुषमा? हा, देव बी चांगल्या माणसांच्या बाबतीत असं का वागतो कुणास ठाऊक। अगं स्वप्नील सरांनी आप्पीच्या अभ्यासात लय मदत केली। आप्पी त्या घरात गेली तर तिच्या अभ्यासाच्या बाजूने खंबीरपणे स्वप्नील सरच उभे राहिले। आता बी आप्पी कामावर जाती ना तर रुपाली घर सांभाळती। आप्पीला लय मदत होती बघ त्यांची। खरंच मला मनापासून वाटतंय आपण स्वप्नील सर आणि रुपालीसाठी काहीतरी केलं पाहिजे। मी रुपाली ताईंसाठी ते पौष्टिक लाडू करून घेऊ का? हा, चांगला सुकामेवा, खोबरं, डिंक घालून करते, त्यांना बरं वाटेल बघा। चालते, कर, जाऊ त्यांना भेटायला। मदर, अरे वा, छान खारी रेडी। काय झालं? कसला विचार करताय? बापू, मम्मी, मी तुम्हाला आधीच सांगतोय, डोहाळ जेवण कॅन्सल नाही झालं पाहिजे। अरे नाही, आपण पुढच्या आठवड्यात करूयात। हा, तसं करूया। नाश्ता देताय का नाही? का सकाळचा नाश्ता पार दुपारी करायचाय? आणा की लवकर नाश्त्याला, इथे एवढी भूक लागली। ओ मावशी, जरा दम काढा की, काम करून करून दमलाय तुम्ही। स्वप्नील दिसत नाही। येईल दादा, वहिनी कुठे आहेत? आहे, आत बसली। आप्पीने त्यांच्या आवडीचा नाश्ता केलाय आज। अरे स्वप्नील, बघ की तिची काय इच्छा आहे, बाहेरच बोलव ना, सगळे एकत्र नाश्ता करू। अरे विनय काका, ती बाहेर आल्यावर परत तिला काय वाटेल या ठिकाणी कळत नाही रे। स्वप्नील, स्मिताच्या वेळी जी चूक मी केली होती ना ती परत व्हायला नको। तिला त्यावेळी आपण खुरीत ठेवलं होतं तर तिची तब्येत जास्तच बिघडली। तू एक काम कर, तिला बोलवून घे आणि हळूहळू सगळं तिला व्यवस्थित वाटायला लागेल। इथं सगळ्यांच्यात बसली बोलली तर बरं वाटेल तिला, नाही तर सारखं सारखं तेच तेच फिरत राहील तिच्या डोक्यात। ठीक आहे, आणतो बोलून।
अप्पे, सरकारांचं काय करू ना मला तेच कळत नाही. जरा कुठं काय चांगलं होतं असं दिसलं ना की ती मनी मावशी मिठाचा खडा टाकती म्हणजे टाकतीच. याच एक अर्जुन. सकाळी वहिनी शांत होत्या, त्या मनी मावशीने विषय काढला त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी. सगळ्यांना सगळं कळतंय. सरकार कुठे काय बोलले, पण कित्येकदा विषय निघालाय पण सरकार काही बोलत नाही. हो अप्पे, पण म्हणून त्या मनी मावशीला आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसायचं का आपण? अजिबात नाही. एक ना एक दिवस येईल की त्या दिवशी आपण हाकलून देऊ त्यांना बाहेर. मला आज हाकलायचं त्या बाईला, आत्ता. अर्जुन, आपल्याला त्यापेक्षा पण महत्वाच्या गोष्टी करायच्या. आपल्याला आपलं घर सांभाळायचंय. अगं हो अप्पे, मान्य आहे मला, मी पण तेच म्हणतोय. मनी मावशी अशी रोज भांडणं लावत राहिले आपल्यात तर कसं होणार सांग ना मला तू. अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाही. मनी मावशी भांडणं लावतात आणि आपण भांडत बसतो. आपण एवढे लहान होत का रे? आपल्याला कळत नाही. आपणच आपापल्यात एवढे गैरसमज तयार करून घेतलेत ना. तू सकाळीच बघितलंस ना, पिऊताई स्पष्ट बोलली, सुजयचं काही चुकलेलं नाहीये, तुम्ही त्याला समजूनच घेत नाही. असं कसं वाटलं वहिनी सांग ना. पण तू सुजय तरी विचार करतोय का कोणाचा? करतोय ते आहेच आहे, पण पिऊताई तर आपली आहे ना, तिची काय चूक आहे? मला ना अप्पे कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. याला सांभाळ त्याला सांभाळ. आपल्याला आहे ना आपलं म्हणून असं काय राहिलंच नाही. मिळतो का वेळ आपल्याला? मला तर हे पण आठवणार, तुझी शेवटची पप्पी कधी घेतली आहे मी? अर्जुन, ऑफिस मध्ये आपण. नाही तर काय मग अप्पे, पहिल्यासारखा असा वेळ मिळतोय का? आपण छान अशा मस्त गप्पा मारतोय का? वाटेल तुझी पहिली प्रेग्नन्सी, सगळं मस्त करू, एकदम भारी करू. कसलं काय आणि कसलं काय, सगळा व्याप लागलाय तुझ्याच मागे. आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण. आपलं बाळ घरात येण्याआधी आपलं घर अख्खं एकत्र पाहिजे म्हणून चाललंय ना हे सगळं. अप्पे, फक्त आपल्याला वाटून नाही ना उपयोग, सगळ्यांना वाटलं पाहिजे. बघितलं ना सरकारांचं काय चाललंय, त्यांचं वेगळं, सुजाचं तिसरंच काहीतरी. कसली एकत्र येते काय? येतील, सगळे एकत्र येतील. सरकार बदलले ना, सुजय भाऊजी पण बदलतील. आणि असंही पिऊताई बोलतीये की आता सुजय भाऊजींशी होईल सगळं नीट. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, आपल्या घरात 2 गट नको पडायला. रुपालीताई स्वप्नील सर एकीकडे, सुजय भाऊजी आणि पिऊताई एकीकडे. म्हणून म्हणते अर्जुन, खूप शांत डोक्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. हे बघ, ठिणगीचा वनवा व्हायला वेळ नाही लागणार. नाही, म्हणूनच मी सुजाला बाहेर काढणार जेलमधून. खरं तर अर्जुन, तू किती दिवस त्यांना असं आत ठेवणार आहे सांग मला? काय माहिती आता. अरे, त्याने अजून गोष्टी चिघळतील अर्जुन. बघू, विचार करू काय करताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.